तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 73,91,43,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा देखील करण्यात येणार आहे। तर हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती असणार आहे याविषयीची माहिती ही शासनाने अधिकृतपणे दिलेली आहे। तर हीच माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही पाहू शकता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर यामध्ये आता जे शेतकरी आहेत त्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत देण्यात येणार आहे ते आता आपण येथे पाहूया। तर सुरुवातीला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 73,91,43,000 निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आता अतिवृष्टीग्रस्तांना एवढा निधी हात दिला जाणार आहे आणि या निधीमध्ये देखील जिल्ह्यांचे गट आहेत आणि त्या जिल्ह्यांनुसार देखील निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर कशा प्रकारे हा निधी वितरित करण्यात येणार आहे, सुरुवातीला आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या सर्व जिल्ह्यांसाठी मंजूर निधी 73.54 कोटी हा मंजूर निधी आहे। या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे आणि उर्वरित निधी जो आहे तो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 37.40 लाख एवढा निधी या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आता हा एवढा जो निधी आहे जो उपलब्ध आहे आणि जो मंजूर आहे तो निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात देखील करण्यात आली, जमा देखील हा होणार आहे। अशा प्रकारची माहिती येथे दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे की डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जी आहे ती जमा होणार आहे। तर या मदतीमुळे जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे, खूप मोठी मदत ही मिळणार आहे। आणि त्याच खाली त्यांचं स्टेटमेंट आहे, शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळलाच। म्हणजेच हा जो निधी आहे तो आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा होणार आहे। ते भरपूर सारे जिल्हे आहेत ज्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यांसाठी खूप मोठा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। कारण या जिल्ह्यांमध्ये देखील खूप शेतकऱ्यांची नुकसान ही झालेली आहे अतिवृष्टीमुळे आणि त्यांना देखील खूप सारी मदत ही देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी देखील नुकसान भरपाईची मदत ही देण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील ही जी मदतीची रक्कम आहे ती देखील लवकरच जमा होणार आहे। आणि ही जी रक्कम जमा होणार आहे ती डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न जे बँक खाते आहेत त्यामुळे त्यामध्ये जमा होणार आहे। अशा प्रकारची माहिती ही शासनाने अधिकृतपणे दिलेली आहे, जे कृषी मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे। तर ही आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी अतिवृष्टीची मदत व त्यामधील सर्व जिल्हे। तर ही आहे याविषयीची सविस्तर माहिती। जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।